नागपुरातील गजबजलेल्या महाल परिसरात आशिष एनेक्स या दुकानाला शनिवारी सकाळी भीषण आग लागली। अनेक तासांपासून अग्निशमनाचे प्रयत्न सुरू आहेत, तर या आगीत सुदैवानं कुणीही जखमी अथवा जीवहानी झाली नाही, मात्र मोठं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। आगीनं एनेक्स शोरूमचा संपूर्ण एक माळा आपल्या विळख्यात घेतला असून धूर वेगानं परिसरात पसरला। धूर बाहेर काढण्यासाठी आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांना आत प्रवेश मिळावा यासाठी शोरूमच्या मागील बाजूची भिंत तोडावी लागली। घटनास्थळी सुमारे 7 अग्निशमन बंब तैनात करण्यात आले। अग्निशमन विभागाचे कर्मचारी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यासाठी अनेक तासांपासून शर्थीचे प्रयत्न करत आहेत। अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आग विझवण्यामध्ये सर्वात मोठं आव्हान म्हणजे शोरूमच्या आतल्या भागात पोहोचणं। पोलीस आणि अग्निशमन विभागानं खबरदारीचा उपाय म्हणून परिसराला सुरक्षा घेराव घालून नागरिक, इतर दुकानदार आणि वाहन चालकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्यात आलं आहे। प्राथमिक तपासात आगीचं नेमकं कारण अस्पष्ट असलं तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी सांगितलं की सकाळच्या सुमारास शोरूममधून मोठ्या प्रमाणात धूर निघताना दिसला। त्यानंतर प्रशासनाला तत्काळ माहिती देण्यात आली। सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी अथवा जीवहानी झाली नाही। आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतरच नेमक्या नुकसानाचा अंदाज घेता येईल। दरम्यान रहिवासी भागात असलेल्या या मोठ्या कपड्यांच्या शोरूमला आग लागल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे।